मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पुण्यात सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठात समावेशन आणि कौशल्य विकास या विषयावरच्या आशियातल्या पहिल्या युनेस्को अध्यासनाचं आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं। या उपक्रमाद्वारे सर्वसमावेशक, भविष्याभिमुख आणि जागतिक स्तरावर सुसंगत कौशल्य व्यवस्था उभारण्याच्या भारतीय वचनबद्धतेला अधोरेखित केलं आहे। या अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम भारतातल्या तरुणांमध्ये कौशल्य वृद्धिंगत करायला मदत करतील असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या देखील यावेळी उपस्थित होत्या। सिम्बायोसिसच्या या उपक्रमाबद्दल संस्थेच्या कुलगुरू स्वाती मुजुमदार यांनी माहिती दिली। विशेषतः तळागाळातल्या महिला व मुलींकरता स्किलचे कोर्सेस आपण चालवत आहोत। आता हे स्किलचे कोर्सेस स्टेम बेस्ड एरियाज मध्ये आहेत। इलेक्ट्रिक व्हेकल असेल, रोबोटिक्स आणि इंडस्ट्री 4.0 असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर हे नवीन जे सनराइज सेक्टर्स आहेत, या सर्व सेक्टर्स मध्ये आपण मुलींना व महिलांना हे स्किलचे कोर्सेस देत आहोत। कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील